जुईली निखिल लांजेकर. ॲम आय परफेक्ट मदर? हा प्रश्न अनेक दिवस गेले माझ्या मनामध्ये येतोय. हा प्रश्न येण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा जसा मोठा होतोय तसे अनेक प्रश्न मला विचारले जातात की तो रांगतो का, तो चालतो का, मग तो बोलतो का. आणि हे प्रश्न बऱ्याचदा मलाच डाऊटकडे घेऊन जातात. म्हणजे एखादा मुलगा मला चालताना दिसला की मला लगेच वाटायला लागतं की मग माझा मुलगा चालतोय ना, किंवा एखादा मुलगा बोलताना दिसला की माझ्या मनात मग प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि मग मला असं वाटलं की हे प्रश्न जसे माझ्या मनात निर्माण होत आहेत तसे कदाचित सगळ्याच आयांच्या मनात निर्माण होत असतील. आणि मग तिथून मला असं वाटलं या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे. ही जी एक अपेक्षा आहे आई म्हणून आपलीच आपल्याकडनं, की मी एक परफेक्ट आई झाली पाहिजे. मग माझी परफेक्ट आई होण्याची व्याख्या पूर्ण कशी होणार आहे? जेव्हा समाज मला म्हणेल, "अरे, तो किती छान चालतोय. अरे, त्याने मार्क किती छान मिळवलेत. अरे, तो किती आता छान बोलतोय." म्हणजे लोकांनी गोष्टींना छान म्हणणं किंवा लोकांनी रिकॉग्नाइज करणं, ह्यामधून मी माझ्या आईपणाकडे जर बघायला लागले, तर गोंधळ व्हायला लागेल असं मला वाटायला लागलं. म्हणजे जर का माझं मूल कदाचित 11व्या महिन्यात चालणार असेल आणि मी उगाचच विचार करते आत्ता चालावा, आत्ता चालावा, तर नाही घडणार आहे. हे मला कुठेतरी मान्य केलं पाहिजे. कारण काय व्हायला लागलंय, आपल्याकडचा कंटेंट वाढायला लागलाय, नॉलेज वाढायला लागलंय, आपल्याकडे YouTubeवर गोष्टी खूप अवेलेबल आहेत. तर ना आपण खूप गोष्टी आता बांधायला लागलोय किंवा जज करायला लागलोय. कदाचित पूर्वीच्या आयांना इतका ताणतणाव नसेल जाणवला, कारण त्यांनी कदाचित इतक्या थरली, कन्सेप्च्युअली विचार करायला त्या कधी गेल्याच नसतील. यावर एक मोठा उपाय म्हणजे स्वतःला हे सांगणं, की मी देव नाहीये. मी माझ्या मुलाप्रमाणेच शिकत जाणार आहे. म्हणजे मी स्वतःला हे सांगितलं, की मी जरी 10 वर्ष सायकॉलॉजिस्ट असले, मी किती पुस्तकं वाचलेली असली, तरी माझा मुलगा 1 वर्षाचा आहे, तर मी 1 वर्षाची आई आहे. किंवा त्याचा बाबा हा 1 वर्षाचा बाबा आहे. त्यामुळे कदाचित आम्ही चुकणार आहोत. आम्हाला काही गोष्टी समजणार नाहीयेत. आम्ही काहीतरी गोष्टी कन्फ्युजनमध्ये जाणार आहोत. हे सगळं होणार आहे आणि हे नॅचरल आहे. ह्याच्यावर कुठेतरी आपल्याला ट्रस्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. आता आई म्हणून जग असं म्हणतं, की त्याने प्रत्येक माइलस्टोन हे परफेक्टलीच अचीव्ह केले पाहिजेत. अगेन केओस सुरू झाला. म्हणजे लक्षात येतंय का, की आपल्या एका या वाक्यामुळे किंवा आपल्या कदाचित एका विचारामुळे किती अडकत चाललोय आपण. आणि आपण एकटे नाही अडकवतो. तर आपल्या मुलाला किंवा आपल्या पेरेंटिंग स्टाईलला, आपल्या पालक म्हणून वागण्याच्या पद्धतीमध्येही अडकत चाललोय. तर हा माझा विचार आहे, की मी एक परफेक्टच आई झाली पाहिजे. याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं मुलांवर कसा परिणाम होतोय. पण याचा अर्थ असा नाहीये, मी असं नाही म्हणत आहे, की दुर्लक्ष करा. मी असं म्हणतेय, की गरजेइतकी काळजी करा. जर का मी माझ्या मुलाची जास्त काळजी केली, तर त्या मुलाला जे करायची इच्छा आहे, ते करण्यासाठी मी कुठेच जागा निर्माण करणार नाही. बरोबर आहे? त्यामुळे मी जेव्हा असं म्हणते ट्रस्ट द प्रोसेस, तेव्हा त्या मुलाला मोटिवेट करायचं काम आपलं आहे. या परफेक्शनच्या नावाखाली किंवा या परफेक्शनच्या नादात आपण अपेक्षा करायला लागतो आणि मग तिथे आपण अडकतो. या अपेक्षा वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझा मुलगा नुकताच चालायला लागलाय. तर तो चालण्याच्या आधी मग मी उगाचच त्याला हात धरून चालवत राहीन. पण मी हा नाही विचार करणार, की त्याचे मसल डेव्हलप आहेत का? त्याला खरंच येणार आहे का चालता? नक्कीच मला हे लक्षात घ्यायचंय, की 1 वर्ष ते त्याच्या पुढचे म्हणजे 15 महिन्यापर्यंत मूल चाललंच पाहिजे, अगदी. पण जर का मी उगाचच घाई करायला लागले, का? तर समाज माझ्यावर दबाव आणतोय किंवा समाज मला चॅलेंज करतोय, तर मग मी माझ्या मुलाचा आनंद किंवा त्यातली जी गंमत आहे ती हरवून बसेन. मग यातला बॅलन्स कसा साधायचा, की मला दुर्लक्ष पण नाही करायचंय, पण मला खूप लक्ष पण नाही ठेवायचंय. तर आपल्याला काय करायचंय, गरजेइतक्या गोष्टी त्या-त्या वेळात, त्या-त्या टप्प्यात झाल्याच पाहिजेत. ते होण्याची वाट बघायची किंवा ते होत नसेल, तर डॉक्टरांना सांगायचंय किंवा ते होत नसेल, तर त्याच्याशी रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या मला करण्यासाठी मुलाला मदत करायची. पण आपणच जर आपल्या या प्रश्नामध्ये अडकलो, की मी परफेक्ट आहे का नाही? त्यातनं आपण स्वतः चिंतेत जाणार आहोत. आपण स्वतः ताणतणावात जाणार आहोत. आपण स्ट्रेस घेतला, तो स्ट्रेस कुठे ना कुठेतरी आपल्या मुलावर अफेक्ट करणार आहे. आपलं मूल त्याला जे येतंय, त्याला जे येणार आहे, ते ते छान अचीव्ह करणार आहे. आपल्याला फक्त शाब्बास म्हणायचंय, गुड जॉब म्हणायचंय, येणार आहे म्हणायचंय आणि ट्रस्ट करायचंय. ही पुढची गोष्ट. आणि तिसरा आपला गोल्डन रूल असणार आहे म्हणजे कुठलाही विचार आला आणि असं वाटलं, की हे होईल का नाही? मोठा श्वास घ्या आणि म्हणा होईल. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. सगळ्यांनी माझा चॅनल जर आवडला असेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि पुढच्या एपिसोडमध्ये वेगळ्या विषयांवर गप्पा मारूया. थँक यू.